Welcome all students. डॉक्टर जैन IIT मेडिकल अकॅडमी कोडोली च्या सर्व विद्यार्थ्यांचं इथे स्वागत आहे. जे कोण 11वीला नवीन ॲडमिशन्स घेतलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं इथं वेलकम करतोय. आणखी खास त्यांच्यासाठी की जे आता नव्याने 11वीसाठी इथे ॲपियर होणार आहेत आणखी ज्यांच्या मनामध्ये भविष्यामध्ये कोणत्या तरी टेक्निकल एज्युकेशनला जसं इंजिनिअरिंग IIT असेल, मेडिकल किंवा NIT असेल, अशा कॉलेजला ज्यांना जायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आमचे विद्यार्थी यावर्षी 12वी पास होतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण घेऊन येतोय आपल्या अकॅडमीतर्फे CET, NEET, JEE यांची इन्फॉर्मेशन सांगणारा व्हिडिओ. ठीक आहे. ही माहिती आपण रेग्युलर आपल्या लेक्चर्स वेळी सुद्धा किंवा आपल्या अकॅडमिक इयरमध्ये आपण ही माहिती विद्यार्थ्यांना देतच असतोय. ठीक आहे. पण खास जे आता 11वीसाठी नवीन ॲपियर होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती सगळ्यात पहिला आपण आजच सांगून ठेवतोय. सध्या आपले ऑनलाईन लेक्चर्स चालू आहेत. त्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण 11वीसाठी का चाललोय आणखी तिथं आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. अशासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवतोय. तर आपल्याला माहिती आहे की तुम्ही सर्वांनी 10वी पर्यंत सुद्धा ऐकलं असेल की हे जे शब्द आहेत MSc, CET, JEE, NEET हे शब्द तसे कॉमन झालेत ना आजकाल. बऱ्यापैकी सगळ्यांना ते माहिती झालेतच की ह्या एक्झाम्स असतात, 12वी नंतर असतात, सायन्ससाठी असतात वगैरे वगैरे अशी सगळ्यांना एका वरवर अशी माहिती त्याची आहे. ठीक आहे. आज आपण थोडंसं काय करूया की डीपमध्ये त्याचा स्टडी करूया. त्या सगळ्यांचं क्वेश्चन पेपर कसे असतात, कोणते कोणते सब्जेक्ट्स असतात, त्या सब्जेक्टना वेटेज किती असतं वगैरे वगैरे आपण इथे डिस्कस करूया. बाकी आपलं जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळी आपण नक्कीच ह्या सर्वांचं आणखी एकदा फुल्ली प्रिपरेशन करणारच आहोत. आणि आजचा हा व्हिडिओ थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह टाईप आहे की तुम्हाला ह्या सर्वांची काय करतोय आणखी माहिती पुरवतोय. ठीक आहे. बघूया. सो आपल्याला माहिती आहे की तुम्ही सुरुवातीला इकडे याल कॉलेजमध्ये आणखी तुम्ही 11वी पूर्ण कराल आणखी 12वी पूर्ण कराल. ठीक आहे. इथं ठरलेला मार्ग आहे की तुम्ही पहिला काय करणार आहात की 11वीचं 1 वर्ष आपलं असेल, 12वीचं 1 वर्ष असेल आणखी ह्या दोन्ही वर्षामध्ये आपल्याला मेन सब्जेक्ट कोणते असणार आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणखी मॅथ्स. आणि त्याच्यामध्ये नंतर मग तुम्ही तुमच्या करिअरच्या चॉईसनुसार तुम्हाला जो पाहिजे तो PCM पाहिजे असेल, PCB पाहिजे असेल किंवा PCMB दोन्ही पाहिजे असेल अशा पद्धतीने तुम्ही आपापले सब्जेक्ट काय करू शकता तिथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. बघूया. एक ठरलेले एक जनरल कन्सेप्ट अशी आहे की आपण 12वी परीक्षा करतोय, 12वी बोर्ड परीक्षा पास होतोय. 12वी बोर्ड परीक्षा आपण काय करतोय पास करतोय आणि ही 12वी बोर्ड परीक्षेसाठी आपण 11वी 12वी दोन्ही वर्ष खूप चांगल्या पद्धतीने इथं अभ्यास करणार आहोत. आपल्या जैन IIT अकॅडमीमध्ये आपण त्यांच्या चांगल्या प्रकारे काय करू शकतोय प्रिपरेशन करून घेऊ शकतो. ठीक आहे. इकडे जरा चेक करा. सो 12वी बोर्डमध्ये काय असेल की तुम्ही 11वी 12वी बोर्डचा जो असेल एक्झाम तो झाल्यानंतरच्या ह्या एक्झाम्स आहेत. सो 12वी बोर्डची ही जी एक्झाम आहे ती सुद्धा काय असणार आहे आपल्या दृष्टीनं प्रिपरेशनच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. सो बघा 11वीचं 1 वर्ष, 12वीचं 1 वर्ष, 12वीची बोर्ड परीक्षा. 12वीचे बोर्ड परीक्षेचे मार्क्स सुद्धा आपल्याला काय आहेत इम्पॉर्टंट आहेत. सो आपण तिकडे सुद्धा लक्ष देणार आहोत. आपला मेन फोकस ह्या 3 एक्झाम्स आहेतच. ठीक आहे. सो 12वी नंतर आपल्याकडे मेनली काय आहेत 2 आहेत. एक आहे मेडिकल फील्ड आणि दुसरा आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग फील्ड. 12वी बोर्ड झाल्यानंतर आपल्याकडे 2 मेन काय चॉईसेस आहेत. अजून सुद्धा चॉईसेस असतात, अजून सुद्धा विविध कोर्सेस असतात, पण आपण जास्त फोकस काय करतोय ह्या 2 ह्याच्यावरती करतोय. एक तर आपल्याला 12वी बोर्ड झाल्यानंतर आपल्याला जायचंय मेडिकल फील्डला किंवा आपल्याला जायचंय इंजिनिअरिंग फील्डला. मग ह्या 2 फील्डने जात असताना 12वीच्या बोर्डला चांगले मार्क्स मिळणं गरजेचे आहे. सोबतच ह्या एक्झाम्स थ्रू तिकडे आपल्याला जाता येतं. ह्या एक्झाम्स दिल्यानंतरच आपल्याला तिकडे जाता येतं. ह्या एक्झाम्सला चांगले मार्क्स मिळाल्यानंतरच आपल्याला तिकडे जाता येतं. त्यात की तुमचे हे मार्क्स बोर्डचे मार्क्स, ह्या एक्झामचे मार्क्स हे सगळे मार्क्स तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल
कशा पद्धतीचा कोर्स मिळेल, म्हणजे जितकं जास्त मार्क्स तितका हायर टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्ही जाऊ शकताय. ओके, बघूया. सो आपण असं कन्सिडर करूया की तुम्ही 12वीची बोर्डची परीक्षा आता झालेला आहात आणि आता आपल्याला जायचं की केमिस्ट्री सीईटी द्यायची. ठीक आहे, जरासं सीईटी बद्दल माहिती जाणून घेऊया. ओके, जरासं चेक करा. एमएसटी सीईटी असं त्या एक्झामचं नाव आहे. महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असं त्या एमएसटी सीईटीचा काय आहे, फुल फॉर्म आहे. महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. इथं ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा का दिली जाते, कोण देणार, तर असे स्टुडंट देणार की जे एकतर 12वीची परीक्षा झालेले आहेत आणि सोबतच की ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे. कोणते इंजिनिअरिंग, तर नावाच आहे महाराष्ट्र. सो महाराष्ट्र स्टेटमध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या कोणत्या इंजिनिअरिंग संस्था आहेत तिकडे ऍडमिशन घेण्यासाठी किंवा BUMC कोर्ससाठी किंवा BHMS कोर्ससाठी, मेडिकल कोर्सेस किंवा फार्मसीसाठी. मेनली सीईटीची जी परीक्षा आहे ती कुणासाठी गरजेची आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, BHMS करायचं आहे किंवा फार्मसी ज्यांना घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एमएसटी सीईटी आहे. ठीक आहे, सो ही परीक्षा ह्या कोर्ससाठी काय आहे, खूप उपयोगाची आहे आणि देणं गरजेचं आहे. ही परीक्षा देत असताना तुम्हाला 12वी बोर्डसाठी किमान 50% मार्क्स असायला पाहिजेत किंवा जे कोण कॅटेगरीज वगैरे असतील त्यांना किमान 40% असणं काय आहे, गरजेचं आहे. सो 12वी बोर्डची परीक्षा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर हा जो सीईटीचा जो काही सिलेबस असेल, मग तुम्हाला कोणता अभ्यास करावा लागेल. एक 11वी की 12वी तर आहेच. सो मग 11वीचं 20% सिलेबस तुमचा त्याच्यामध्ये असेल आणि 12वीचा 80% सिलेबस त्याच्यामध्ये विचारलेला असेल. म्हणजे तुमचा मेन फोकस कोणावरती राहायला पाहिजे, नक्कीच 12वीच्या ह्याच्यावरती. सो 12वीचं वर्ष हे त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. 11वीचे जे काही 20% आहेत ते 20% म्हणजे 11वीचा जो काही सिलेबस असेल, जे काही चॅप्टर्स असतील त्या चॅप्टर्सचे 20% म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्टेड चॅप्टर्स असतात. असं नाही की तो सगळ्याचा सगळा सिलेबस नाही, तर काय असतात त्याच्यामध्ये सिलेक्टेड चॅप्टर्स असतात, त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. ओके, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 3 पेपर्स मध्ये घेतली जाते. बघा, एक असतो पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड. पेपर फर्स्ट मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीची क्वेश्चन्स असतील. म्हणजे पेपर फर्स्ट जो आहे तो फिजिक्स केमिस्ट्री दोन्हींचा मिळून बनलेला आहे, ज्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स असणार आहेत फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50, दोन्ही सब्जेक्टचे 50-50 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कसाठी. असं जर असेल तर टोटल मार्क्स किती होतील, मार्क्स होतील 100. सो हे झालं पेपर फर्स्ट. सेकंड पेपर बघा, सेकंड पेपर आहे बायोलॉजी. बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये परत 50-50 क्वेश्चन, म्हणजे टोटल बायोलॉजीचे 100 क्वेश्चन. पण त्याच्यामध्ये परत की झूलॉजी आणि बॉटनी असे दोन त्याच्यामध्ये बायफर्केशन. सो बॉटनीचे 50 क्वेश्चन्स आणि की झूलॉजीचे 50 क्वेश्चन्स, प्रत्येकी 1 मार्क, म्हणजे टोटल मार्क्स होतील 100. आणि अगदीच त्याच पद्धतीनं पेपर आहे थर्ड पेपर, ज्याच्यामध्ये असेल मॅथ्स. टोटल क्वेश्चन्स असणार आहेत 50. पण हा जे 50 क्वेश्चन्स आहेत त्याला प्रत्येकी गुणिले 2 मार्क्स. मॅथ्सच्या पेपरमध्ये फक्त 50 क्वेश्चन्स असतात आणि त्याला प्रत्येकी 2 मार्क्स आहेत. सो टोटल मार्क्स काय आहेत 100. सो अशा पद्धतीने पेपर 1, 2 आणि 3. समजा मला मेडिकलला जायचं आहे, मला मेडिकलचा कोर्स करायचा आहे सीईटी एक्झाम देऊन, तर मी काय करेन, तर मी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड देईन. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, म्हणजे PCB ग्रुपची एक्झाम देईन. समजा ॲज अ विद्यार्थी मला जायचं आहे इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर मी काय करेन, तर मी पेपर फर्स्ट आणि पेपर थर्ड देईन, म्हणजेच PCM ग्रुप. सो ज्यांना मेडिकलला जायचं आहे त्यांचा असेल PCB ग्रुप, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल त्यांचा असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. ठीक आहे, खूप सोपं गणित आहे हे. सो हे झालं एमएसटी सीईटी. ही परीक्षा तुम्हाला मराठीमध्ये देता येते, इंग्लिशमध्ये देता येते, उर्दूमध्ये देता येते. तुम्ही आपापल्या प्लेसेसनुसार आपापली लँग्वेज सिलेक्ट करू शकता. पण कोणती जरी लँग्वेज जर तुम्ही सिलेक्ट केली तर मॅथ्सचा पेपर मात्र फिक्स इंग्लिशमध्येच असतोय. सो ही परीक्षा आहे महाराष्ट्र स्टेटसाठी फक्त. ठीक आहे, ओके. सेकंड आहे JEE.
आता जेईई असेल किंवा नीट एक्झाम असेल, ह्या दोन्ही एक्झाम कोण कंडक्ट करतं? तर NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, नॅशनल लेवलची एजन्सी आहे जी ह्या दोन एक्झाम्स काय करते? कंडक्ट करते. ओके, आता कोणती आहे? जेईई आहे. जेईईचा अर्थ आहे बघा, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जेईई कोण देणार? जे 12वी झालेले आहेत ते विद्यार्थी, ज्यांना फक्त आणि फक्त टेक्निकल एज्युकेशनला जायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहेत, NIT आहे, IIT आहे, त्यांना जर जायचं असेल असे विद्यार्थी जेईई देणार. मेडिकल फील्डकडे जाणारे विद्यार्थी जेईई देणार नाहीत. ठीक आहे, हा फक्त आणि फक्त कुणासाठी आहे? PCM त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 12वी बोर्ड एक्झाम झालेली असणार आहे, तुम्ही जेईई देणार आहात. कशासाठी देणार आहात? तर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी, टेक्निकल एज्युकेशनसाठी, IIT साठी, आणखी NIT साठी. ही एक्झाम जी आहे ती ऑनलाईन एक्झाम आहे. ही जी आहे ती काय आहे? ऑनलाईन एक्झाम आहे. PCM ग्रुप साठी आहे. आता जेईईचे 2 टप्पे असतात. जेईई मध्ये 2 एक्झाम्स असतात. एक असते जेईई मेन, एक असते जेईई मेन. ओके, जेईई मेन मध्ये काय असतात? तर म्हणजे हे असं ना की ही पहिली परीक्षा, पूर्व परीक्षा आणि ही नंतरची परीक्षा. ओके, ते का आणखी कशी ते मी सांगतो तुम्हाला. ओके, जरा चेक करा की ज्यांना फिक्स IIT आणि NIT साठी जायचं आहे असे विद्यार्थी ज्यांची स्वप्न थोडीशी मोठी आहेत, ज्यांना नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना IIT आणि NIT त्या दोघांसाठी ही परीक्षा पास होऊन, ही परीक्षा पास होणं खूप गरजेचं आहे. पहिला तुम्ही जेईई मेन देणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेईई ऍडव्हान्स देणार. ठीक आहे, आणि ज्यांना फक्त इंजिनिअरिंग करायचं आहे आणि ते इंजिनिअरिंग महाराष्ट्राला IIT NIT सोडून इतर कोणत्या पण कॉलेजमध्ये करायचं असेल, ते विद्यार्थी फक्त जेईई मेन देणार. आणि जेईई मेन दिल्यानंतर तो तुमचा स्कोअर बघून तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या पण काय करू शकता? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकताय. पण जर तुम्हाला IIT पाहिजे असेल, NIT पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला जेईई मेन पास होऊन जेईई ऍडव्हान्स पास होणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके, बघूया. सो जेईई मेन साठी तुम्हाला काय करायचं? इथं टोटल क्वेश्चन्स असतात 90. आता 90 जर काय असेल टोटल क्वेश्चन्स असतील तर ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आहे क्वेश्चन्सचं ते इक्वल आहे. फिजिक्सचे 30 क्वेश्चन्स, केमिस्ट्रीचे 30 क्वेश्चन्स, मॅथ्सचे 30 क्वेश्चन्स. टोटल मार्क्स एक्झाम जे आहेत 360. ह्याच्यामध्ये फिजिक्स 120, केमिस्ट्री 120 आणि मॅथ्स 120. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन किंवा क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन जेईई मध्ये काय आहे? इक्वल आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणखी मॅथ्ससाठी. ह्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो किती असणार आहे? 4 मार्क्स असणार आहे. ईच क्वेश्चन कंटेन्स 4 मार्क्स. इथं निगेटिव्ह मार्किंग असतं. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? खूप सोपं असं की तुम्ही एक क्वेश्चन सोडवला, तो बरोबर आला की तुम्हाला 4 मार्क्स मिळून जातील. पण तुम्ही एखादा क्वेश्चन अटेम्प्ट करताय, तो क्वेश्चन चुकतोय, तर तुमचा 1 मार्क तिथं काय होईल? कट होईल. म्हणजे 1/4 1 मार्क तुमचा काय होईल? तिथं कट होईल. आणि एखादा क्वेश्चन समजा तुम्ही अटेम्प्ट नाही केला तर मग तिथं निगेटिव्ह नाही, तिथं मग 0 मार्क्स, तो न्यूट्रल राहतोय, तो काय मार्क्स कट वगैरे करत नाही किंवा वाढवत पण नाही आहे. सो निगेटिव्ह मार्किंगची काय असणार आहे? क्वेश्चन असते. इथं अटेम्प्ट किती होऊ शकते? एखादा विद्यार्थी, आणि ही जी परीक्षा आहे ही नवीन नियमानुसार वर्षातून 2 वेळा कंडक्ट केली जाते. त्याच्यामुळे तुम्ही इथं 3 वर्षांमध्ये तुम्ही ही 6 वेळा काय करू शकताय? अटेम्प्ट करू शकताय जेईई मेन. आता जे कोण विद्यार्थी जेईई मेन एक्झाम्स पास होतील, जे कोण विद्यार्थी जेईई मेन एक्झाम पास होतील, ते त्यापैकी किती? 1,50,000 म्हणजे 1.5 लाख, 1,50,000 एवढे विद्यार्थी. म्हणजे तुम्ही जेईई मेन परीक्षा दिलेली असणार आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर तुमची काय लागेल? मेरिट लिस्ट लागेल. त्या मेरिट लिस्ट मध्ये पहिले सुरुवातीचे 2 लाख विद्यार्थी ज्यांची रँक किती आली असेल? पहिल्या 2 लाखात असेल, त्यापैकी
1.5 लाख विद्यार्थी जेई ऍडव्हान्सला क्वालिफाय होतात. ओके बघूया. सो जेई ऍडव्हान्स अगदी ह्याच पद्धतीने असेल, ऑनलाईन असते, निगेटिव्ह मार्किंग असते आणि ह्याच्यामध्ये काय असतं थोडंसं 2 पेपर्स असतात. आणखी ही परीक्षा तुम्ही 2 वेळा काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. सो जेई मेन पासून जेई ऍडव्हान्सला जाणं गरजेचं आहे आणि रँक मध्ये बसणं त्यापेक्षा पण खूप जास्त गरजेचं आहे. लास्ट ही महत्त्वाची एंट्रन्स एक्झाम आहे ती आहे नीट एक्झाम. नीटचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट. ही परीक्षा कोणासाठी आहे तर मेडिकल फील्ड साठी. आता मेडिकल फील्ड मधल्या कुठल्या पार्ट साठी तर एमबीबीएस आणि बीडीएस, मेनली एमबीबीएस अँड बीडीएस ह्या कोर्सला ज्यांना जायचं आहे त्यांनी फिक्स नीट देणं खूप गरजेचं आहे. ही परीक्षा नॅशनल लेवलची आहे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया. ही पण एक्झाम ऑल ओव्हर इंडिया चालू असेल आणि ही एक्झाम फक्त काय असेल महाराष्ट्र स्टेट पुरती मर्यादित असेल. आता नीट मध्ये काय होणार आहे, नीट मध्ये आणखी परत 2 प्रकार असतात. एक असेल नीट यूजी आणि एक असेल नीट पीजी. यूजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट, पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. ह्याच्यामध्ये काय आहे की यूजी आणि पीजी तुम्ही पहिले यूजीला जाणार, अंडर ग्रॅज्युएट जाणार म्हणजे तुम्ही पहिला ग्रॅज्युएशन होणार. ग्रॅज्युएशन होणार म्हणजे तुम्ही एकतर एमबीबीएस पूर्ण केलं असणार किंवा बीडीएस पूर्ण करून तुम्ही डॉक्टर झाले असाल. आणि मग तुम्हाला वाटत असेल की अजून आपल्याला थोडंसं आपली डिग्री वाढवायची आहे, आपल्याला थोडंसं अजून जास्त पुढे जायचं आहे, तर मग तुम्ही एमडी आणि एमएस करणार. आणि डॉक्टर झाल्यानंतर एमबीबीएस बीडीएस झाल्यानंतर पुढच्या कोर्ससाठी जर तुम्हाला जायचं असेल एमडी की एमएस साठी तर मग तुम्हाला ही दुसरी नीट द्यावी लागेल. ठीक आहे. सो 12वी झाल्यानंतर ज्यांना मेडिकल फील्डला जायचं त्यांनी पहिला नीट देणार म्हणजे यूजी देणार आणि त्यानंतर तुम्ही डॉक्टर झाला तर तुम्हाला अजून थोडंसं ऍडव्हान्स व्हायचं असेल तर मग तुम्ही पीजी देणार. सो हे आहे मेडिकल फील्ड साठी. म्हणजे इथं विषय असतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. बी थोडासा मोठा दिसतोय ना, सो बी मोठा दिसतोय याचा अर्थ फिजिक्स केमिस्ट्री 1:1:2 आणि बायोलॉजी 2. म्हणजे इथं 50% कुणाला वेटेज आहे, 50% बायोलॉजीला आणि 50% फिजिक्स केमिस्ट्री. सो ह्याच्यामध्ये बायोलॉजी खूप महत्त्वाचं आहे. नीट एक्झाम साठी तुमच्या बायोलॉजी खूप महत्त्वाचं आहे. तुमचं बायोलॉजी खूप परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री 50% वेटेज आहे. सो 50% वेटेज आहे याचा अर्थ फिजिक्स केमिस्ट्रीचं इथं डेप्थ कमी असते. इथं फिजिक्स केमिस्ट्री डेप्थ काय आहे कमी असते त्या मानानं. सो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, जसे फॉर्म्युले वगैरे जसे आहेत फिजिक्स अगदी त्या पद्धतीने ते विचारले जातात. पण इथं जेई साठी फिजिक्स केमिस्ट्री खूप डीप मध्ये जावं लागतं. इथं सब्जेक्टची डेप्थ खूप जास्त आहे आणि इथं सब्जेक्टची डेप्थ त्यामानाने थोडीशी काय आहे कमी आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि त्यात आणखी बायोलॉजी खूप मेन आहे. ही ऑफलाईन एक्झाम आहे, मेडिकल फील्डशी रिलेटेड आहे, त्यामुळे ही एक्झाम आहे ऑफलाईन आहे. 3 hours टाइम एक्झाम साठी. ह्याच्यामध्ये फिजिक्स असणार आहे 45 क्वेश्चन्स, ईच क्वेश्चन्स 4 मार्क्स, सो असे होतील 180 मार्क्स. केमिस्ट्री 45 क्वेश्चन्स, ईच क्वेश्चन 4 मार्क्स 180. बायोलॉजी 90 क्वेश्चन्स, डबल 50% वेटेज आहे ना. सो ते बायोलॉजीचे 90 क्वेश्चन्स म्हणजे त्याच्यामध्ये पण आणखी बॉटनीसाठी 45 आणि झूलॉजीसाठी 45 क्वेश्चन्स. So 4 marks 360. So physics 180, chemistry 180, biology 360 marks. Total marks 720. नीट ची एक्झाम टोटल मार्क्स किती आहे 720. निगेटिव्ह मार्किंग आहे 1 मार्क काय होणार त्याच्यामध्ये कट होऊ शकतो. एज ही एक्झाम देण्यासाठी स्टुडंटचं एज 70 कंप्लीट असायला पाहिजे आणि 25 च्या आत असायला पाहिजे. 17 कंप्लीट असायला पाहिजे, 25 च्या आत असायला पाहिजे. अटेम्प्ट तुम्ही 3 घेऊ शकता. ही एक्झाम साठी काय करू शकता 12वी झाल्यानंतर तुम्ही 3 वेळा ही एक्झाम देण्याचा प्रयत्न करू शकता. सो अशी काय आहे ही नीट एक्झाम आहे. सो आपण बघतोय डॉक्टर जैन आयआयटी मेडिकल अकॅडमी कोडोली तर्फे आपले जे नवीन विद्यार्थी येणार आहेत 11वी त्यांच्यासाठी हे काय आहे वेलकम लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच त्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झामची माहिती देऊन ठेवतोय. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये
आपण जे काही रेग्युलर आपले जे सध्याचे बदललेले सिलेबस आहेत, 11वीचा सिलेबस बदलला आहे, 12वीचा सिलेबस बदलला आहे, दोन्ही जे सिलेबस आहेत ते सिलेबस खूप चांगले, अगदी CBSE NCERT अगदी थोडंफार त्या इक्विव्हॅलंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपले ते जे सिलेबस आहेत ते खूप चांगले आहेत. आणि ते सोडून आपल्याकडे आपल्या कॉलेजतर्फे मुलांना नोट्स दिल्या जातात. ह्या नोट्स ह्या एक्झामसाठी काय आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण आपल्या कॉलेजच्या स्वतःच्या काय केलेल्या आहेत, नोट्स इथं पुरवलेल्या आहेत. आणि ह्या नोट्स ह्या एक्झामसाठी काय आहेत, खूप युजफुल आहेत. म्हणजे आपला रेग्युलर सिलेबस पण असेल आणि सोबत पॅरलल आपण नीट CET जेई आणखी CET ह्यांची पॅरलल काय करतोय, सोबत स्टडी पण करतोय. सो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या कॉलेजमध्ये अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आशा आहे की तुम्हा सर्वांना ही इन्फॉर्मेशन समजलेली असेल आणि याचा तुम्ही काय करून घ्या, पुरेपूर फायदे करून घ्या. ओके, थँक्यू क्लास.